आरती अनिल मेस्त्री ऐरोलीमध्ये राहते। सरकारी योजनेमधून आम्ही बौद्धदया सुरुवात केली 20 तारखेपासून सकाळी ऐरोली डेपो पासून दादरला आमच्या बसेसने आम्हाला सोडलं। तिथून आमचा ट्रेनचा प्रवास पुढे होता, पण तिथे पण आमचं एवढं सुंदर स्वागत झालं ना, आम्हाला कल्पना पण नव्हती की एवढं आमचं स्वागत होईल। आम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळालं, एवढं हार घालून स्वागत केला, नाश्ता पाणी, गाड्या फिरायला दिल्या आम्हाला स्टेशनला, एवढी मजा केली 2 तासामध्ये। नंतर आमचा गाडीचा प्रवास सुरू झाला, तो तर एकदम म्हणजे एकदम आनंदी। नाश्त्यापासून, पाण्यापासून, रात्री जेवणापासून आम्हाला गाडीमध्ये 2 दिवस व्यवस्थित मिळालं, काही कमतरता नाही, कशाचीच नाही। आणि नंतर आम्ही 2 दिवसांनी तिकडे उतरल्यावर पण तिकडे हॉटेलवर आम्हाला चांगली सोय होती, झोपण्याची, जेवण्याची, फिरण्याची। आम्हाला कल्पना पण नव्हती की आम्ही एवढी चांगली स्थळं बघू शकतो। बौद्धगया काय म्हणजे आम्हाला काहीच माहिती नव्हतं, कसं आहे, काय आहे, तिथे गेल्यावर काय बघायला मिळेल, पण एवढं सुंदर आहे की आयुष्यामध्ये आठवण राहील एवढं सुंदर स्थळ आहेत तिथे आणि बघूशी वाटतात आहे। पुष्कळ ठिकाणे गेली, आम्हाला नालंदा सिटी दाखवली, राजगिरी सिटी दाखवली आणि एवढी की ती कुंड बघितली ते मन भरून आलं। आम्ही पित्रांचं हे केलं, तिकडे कुठे गेलो, विष्णुपदला गेलो आणि 2 दिवस जेवणासाठी एवढी चांगली सोय, नाश्ता बोलू नका, जेवण बोलू नका, पाणी बोलू नका, एवढं आम्हाला कल्पना नाही। खरोखर सरकारने एवढी चांगली योजना केली आणि आमचा हळदणकर साहेब एवढे सुंदर योजना केली। त्यांनी स्वतः गाडीमध्ये पण आम्हाला स्वतःतर्फे खायला पाठवलं आणि अजूनपर्यंत आम्ही त्याची मजा घेतोय आणि त्यांनी एवढं पूर्ण लक्ष दिलं। आम्ही घरातनं निघाल्यापासून त्यांनी आम्हाला नाश्ता, पाणी, चहा, बसेसची सोय केली, एवढं कोण करू शकत नाही। तुषार म्हणून एक आमचा मुलासारखाच आहे तो, त्याने पण आम्हाला चांगली विचारपूस केली, सतत येऊन विचारत होतं काय व्यवस्थित आहे ना, चांगलं दर्शन केलं ना, तुम्हाला बरं वाटलं ना, कसली सोय कमी नाही ना। हा, ते आम्हाला तो सारखा मार्गदर्शन करत पण होता आणि आमची काळजी पण घेत होता। तेवढ्या काळजीने आम्हाला सगळीकडे नेत होता आणि आम्हाला खरोखर एवढे अविस्मरणीय ही सहल झाली ना की बस याच्या पुढे आणि कधी आम्हाला या योजनेमध्ये घेतलं तर पुष्कळ आभार आहेत त्यांना आमचे आणि आता पण आभार आहे सगळ्या पब्लिकचे, सगळ्यांच्या वतीने बोलते मी। सगळे लोक एवढी खुश आहेत की मनापासून आम्हाला सगळं व्यवस्थित मिळालं, कशाची कमतरता नाही। आमच्याकडनं काही एवढा खर्च नाही झाला, काय नाही, आम्हाला प्रवासामध्ये भरपूरच मजा आली आम्हाला। धन्यवाद। नमो बुद्धाय। मी रमेश परशुराम काळे, राहणार सेक्टर 4 ऐरोली। इथून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या अंतर्गत समाज कल्याण विभागातून दिनांक 20 तारखेला बौद्धगयासाठी ऐरोलीवरून रवाना झालो। तर या योजनेमध्ये आमच्या येथील नगरसेवक मनोज दादा हळदणकर यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे। त्यांनी आम्हाला ही ट्रिप सर्व आयोजन करून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्वांना एकत्र एकोप्याने करून आम्हाला ही सहल आयोजन करून दिली। आम्ही तिथून दादरवरून बौद्धगयाला 20 तारखेला गेलो। जाताना आम्हाला रेल्वेमध्ये खूप खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती, कुठे काही त्रास झाला नाही। IRTC जे कर्मचारी होते, शासनाचे जे कर्मचारी होते, त्यांनी बी आम्हाला खूप सहकार्य केलं। तिथून आम्ही बौद्धगयाला पोहोचलो। बौद्धगयामध्ये पण आमची राहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती, जेवणाची व्यवस्था थोडी लांब होती पण खूप चांगली व्यवस्था होती। तिथून पुढे आमचं जे ध्येय होतं तीर्थदर्शनाचं, महाबोधी विहार बघायचं, तर सर्व ग्रुपने आम्ही जाऊन 24 तारखेला महाबोधी विहारचं दर्शन घेतलं। सर्व धर्माचे लोक जेवढे आले होते तेवढे लोक एकोप्याने तिथे आले होते, सर्वांनी शांततेने दर्शन घेतलं, बौद्ध देशला घेतली आणि तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी नालंदा या ठिकाणी की जिथं विश्वविद्यापीठ आहे त्याला भेट दिली। त्याच्यानंतर तिथून सर्व निघून आम्ही येताना राजगिरी ह्या ठिकाणी कुंड आहे, त्या कुंडाचं दर्शन घेतलं। काही वेळेअभावी आम्हाला जे बौद्धस्तूप होतं राजगिरीवरचं ते बघायला भेटलं नाहीये, थोडी त्याची खंत मनामध्ये आहे, पण ठीक आहे, दुसऱ्या वेळेस जेव्हा आयोजन होईल तेव्हा ते आम्हाला मिळेल अशी अपेक्षा ठेवूया। आणि तिथून मग आम्ही 6 वाजता निघालो आणि बौद्धगया ह्या ठिकाणी आम्हाला पोहोचवलं गेलं। रेल्वेमध्ये मग आम्हाला जेवण वगैरे देण्यात आलं आणि 11 साडे 11 वाजता गाडी सुरुवात झाली। तर त्याबद्दल सगळ्यांचे जे सहकार्य लागलं त्याबद्दल प्रथमतः मी महाराष्ट्र शासन यांचे समाज
समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य योजना या योजनेचे मनपूर्वक धन्यवाद देतो, यासाठी की त्यांनी सर्व जाती धर्माचे लोक की जे पालघर सारखा दुर्गम भाग आहे त्या भागामधलेही लोक त्यांनी की एकोप्याने आले आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला समता स्वतंत्र समता आणि मंदिराचं दर्शन घडवलं. त्याबद्दल शासनाचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. IRTC सहकार्य केलं, त्यांचे पण स्टाफ होता, त्यांनी पण आम्हाला खूप महत्वाचं सहकार्य केलं. त्याच्यात शासनाचे प्रतिनिधी होते समाज कल्याणचे, त्यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. तसेच आमच्या बरोबर जी टीम होती, वार्ताहर टीम होती, जे त्यांनीही आम्हाला वेळोवेळी शूटिंग करून सर्व सहकार्य दर्शन, बुद्ध दर्शन, सर्व तीर्थाचं दर्शन घडवलं. त्याबद्दल त्यांच्याही आभार. आणि सर्व लोकांनी एकोप्याने राहून सर्वांनी शांततेने शेवटपर्यंत येऊन सगळ्यांनी मैत्री भावाने एकामेकाच्या बंधुभावाने सगळ्यांनी प्रेम केलं. त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि संपतो. जय हिंद, जय भारत, नमो बुद्ध आहे. सर्वप्रथम माझं नाव शशिकला लक्ष्मण संगपाळ. मी डोंबिवलीवरून आले, कोपरगाव शाखेतून. पण आमचा ग्रुप म्हणजे जरा आमचं थोडं हे झालं, दुसरीकडे आमचं 5-6 जणींचा दुसरीकडे नंबर आला आणि बाकीचे सगळे आम्ही ऐरोली ग्रुपमध्ये आली. पण खूप छान मिळाला हा ग्रुप. पण ऐरोलीची लोक पण खूप छान आहे. आणि आम्हाला म्हणजे गाडीत पहिले आम्ही कोपरगाव शाखेत तिथं जमा झालो. तिथून नंतर मग लोकलनी दादरला गेलो. दादरला मग खूप छान सगळी सोय होती तिथं, खाण्याची, स्वागत करण्याची, ह्याची पद्धत खूपच छान होतं सगळं. म्हणजे आनंदी झालं मन तिथं बघून. एवढं बरं वाटलं, असं कधी आम्ही बघितलं नव्हतं. गाडी सजवलेली, हे केलेली असं म्हणजे हे पहिल्यांदा बघितलं. खूप बरं वाटलं. आणि नंतर गाडीत आल्यानंतर पण एवढी सोय छान आहे की सगळी म्हणजे असं सगळे मनापासून सगळे हे करतायत. चहापासून, नाश्त्यापासून, हे ते अगदी माहेरच्या वरचं हे झालंय सगळं. माहेरी सुद्धा एवढं हे होणार नाही, एवढं सगळं म्हणजे मन आम्हाला हे होऊन आलं एकदम. म्हणजे सगळं जागेवर मिळतंय, हे सगळं खूप बरं वाटतंय. आणि प्रवास पण खूप चांगला झाला. गयाला गेल्यानंतर मग आम्हाला हॉटेलवर सोय चांगली, खूप छान चांगली सोय होती. जेवणाची पण सोय चांगली होती. तिथून नंतर आम्ही सगळे तिथून मंदिरं वगैरे सगळे एकत्र बघितले सगळे. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ह्याला गेलो, गयाला विष्णुपदला गेलो. तिथे पण छान ते सगळं नदीवर वगैरे हे ते सीतेचं हे बघितलं सगळं. तिथून फिरून सगळं हे केलं. शेवटच्या दिवशी आम्ही विष्णुपदला जाऊन ते पिंडदान वगैरे ते असतं ते केलं. म्हणजे सगळं मनाची काय असं हे नाही राहिली, अपेक्षा काही राहिली नाही. सगळं पूर्ण मनात काय राहिलं नाही की बाबा काय करायचं, राहून गेलंय. परत आपण इथं कल्पना पण नव्हती की एवढं सगळं चांगलं होईल असं. खूप बरं वाटलं. आता परतीचा प्रवास 2-3 तास राहिलाय. मन भरून येतंय. हा. आणि खूप लोक छान मिळाले म्हणजे सगळं. आणि हे मुख्यमंत्री निधीतून आम्ही जे आलो ते आम्ही त्यांचं पण धन्यवाद मानतो, आभार मानतो. असंच आम्हाला वरवर आम्हाला कुठेही घेऊन जा. आमचं आता वय झालेलं आहे. जोपर्यंत आम्हाला गुडघे वगैरे आमचे चांगले तोपर्यंत आम्हाला फिरवा, ही विनंती त्यांना. धन्यवाद. नमस्कार. मी सेक्टर 3 ऐरोलीमध्ये राहतो. आमच्या फक्त ऐरोलीचे 70-80 लोक आहेत आणि आमच्या गाडीत किमान 1000-2000 लोक आहेत. 20 तारखेला आम्ही ऐरोलीवर निघालो. निघाल्यापासून आतापर्यंत उत्तम प्रकारची व्यवस्था होती. दादरवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. नंतर बुद्धगयाला उतरल्यानंतर राहण्याची सोय झाली. तिथून आमचं बुद्धगया, नालंदा तितकी सर्व प्रेक्षणीय स्थळं, बुद्धाचं जन्म ठिकाण, बुद्धानं ज्या ठिकाणी तपश्चर्या केली हे महत्त्वाचे ठिकाणं आम्ही पाहून आलेलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गौतम बुद्ध ह्याच्याबद्दल आम्ही ऐकलो होतं की इथे विशेष माहिती मिळेल त्याला. आणि या शहरामध्ये फिरत असताना गौतम बुद्धमय शहर झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मोठमोठी मंदिरं आहेत, उत्कृष्ट मंदिरं आहेत. आम्ही ज्या ठिकाणी मंदिरं बघितली ती या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची मंदिरं आहेत, वेगळे डिझाईन आहे. आणि संपूर्ण बुद्धगया हे बुद्ध विहाराने व्यापलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे भक्त असतात, बुद्ध जन असतात. त्यांची आमच्या गाठीभेटी झाल्या, त्यांच्याशी चर्चा केली. आणि आमच्या गाडीतले सर्वजण पूर्ण शहराची माहिती घेतली. आम्ही संपूर्ण शहरात फिरलो. त्या ठिकाणच्या शेतीवाडी एरिया, ट्रेनमधून त्या गावातले भाग बघितला. एकंदरीत आमच्याबरोबर जवळ ही यात्रा ज्येष्ठ नागरिकांचीच होती. ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे सहयोग मिळालं.
कोण आजारी पडलं नाही, काही नाही. येताना जेवढा उत्साह होता तो उत्साह आज आता सुद्धा गाडीत आहे. आणि 2च्या दरम्यान आम्ही परत ठाण्यामध्ये जातो. आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. सर्व आनंद झालेला आहे. आणि ह्या सर्व कामामध्ये महाराष्ट्र शासनाचं प्रथम आम्ही सर्व स्वागत करतो. मागच्या वेळेला अयोध्याचं आयोजन केलं होतं. अयोध्याचा सुद्धा कार्यक्रम छान झाला. बुद्धगया आणि नालंदा वगैरे या ठिकाणच्या परिसरात फिरलो, तिथला पण आनंद झाला. परत अशीच एक चांगली यात्रा सहल करावी अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री. थँक्यू. माझं नाव वत्सला सपकाळ. मी सेक्टर 4 मध्ये B219 मध्ये राहते. आणि आम्ही आमच्या 20 तारखेपासून सहल निघाली ती आता 26ला रिटर्न चाललोय घरी. तर आमचा 6 दिवसाचा प्रवास एकदम आरामदायक आणि सुखदायक झाला. आणि थँक्यू आमच्या हळदणकर साहेबांचे, त्यांच्यामुळे आम्हाला शक्य झाले. कारण का त्यांनी आमच्यासाठी खूपच सगळं काही केलं. आणि आमची ज्या राहण्याची खाण्याची आणि ट्रेनमध्ये सुद्धा आम्हाला सगळ्या स्टॉपचा जे आहे ट्रेनमधले स्टॉप तो आम्हाला सगळे विचारतात काय हवं नको. आम्ही सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला खूप आरामदायक त्यांनी सेवा दिली. त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. आणि शासनाचे सुद्धा, कारण का त्यांच्यामुळेच आम्हाला शक्य झाले. आम्हाला जो घरी आनंद मिळत नाही तो या सहलीमध्ये आम्हाला सगळ्यांना पूर्ण टीमला आम्हाला आनंद मिळाला आहे. सिनियर सिटीजनना बरेच आणि किती लोक आम्ही आता माझा बोगी नंबर होता 8 S8. तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे ग्रुपनी राहिलो आणि शांततेत आमचा प्रवास केला. आणि सगळे वेगवेगळे लोक असून वेगवेगळ्या धर्माचे लोक असून सुद्धा आम्ही एकदम आरामदायक आमचा प्रवास शांततेत पार पडला. तर थँक्यू पुन्हा एकदा यांचे आभार मानतो शासनचे आणि हळदणकर साहेबांचे. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव सुरेखा मिलिंद लिंबारे. मी सेक्टर 4 मध्ये राहते, रूम नंबर P29. आम्ही 20 तारखेपासून बौद्धगया येथे सहलीला गेलो होतो. खूप छान आमची व्यवस्था झाली, राहण्याची खाण्याची. आम्ही सगळं तिथे फिरलो, सगळं व्यवस्थित बघितलं. आमचा प्रवास सुखाचा चांगला झाला. मी हळदणकर साहेबांचे आभार मानते, त्यांनी आम्हाला एवढ्या ट्रिपला पाठवलं म्हणून मी त्यांचे आभार मानते. जय भीम. माझं नाव नामदेव जगताप. मी प्रभाग क्रमांक 4 ऐरोली सेक्टर 3 मध्ये राहतो. मुख्यमंत्री तीर्थ योजनेमध्ये आमचे मनोज दादा यांनी आम्हाला माहिती दिली की वयस्कर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची पिकनिक निघणार आहे मुख्यमंत्री तीर्थ योजनेमधून. तर तुम्ही या दादांनी आमच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्याशी संपर्क साधून फॉर्म सर्वांचे व्यवस्थित भरून घेतले. सगळ्यांचे व्यवस्थित ट्रीटमेंट, मेडिकल सगळं काय व्यवस्थित पेपर जमा करून मुख्यमंत्री साहेबांच्याकडे पाठवले. त्याच्यानंतर ते आमचे शीट नंबर वगैरे कन्फर्म झाल्यानंतर परत आम्हाला बोलवून घेतलं. आमची सगळी सुविधा कशा काय सगळ्या सूचना दिल्या. ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकाला कसं सांभाळून घ्यायचं, कसं सांभाळून आणायचं सगळ्या व्यवस्थित सूचना दिल्या. आणि वारंवार ते आमच्या संपर्कातच असतात. दुसरी गोष्ट, आम्हाला त्यांनी शासनाकडून आम्हाला बस मिळाल्या नव्हत्या. मनोज दादा हळदणकर साहेबांनी आम्हाला बस उपलब्ध करून दिल्या आणि दादर स्टेशनपर्यंत आम्हाला सोडायला आले. तर सोडताना पण आम्हाला आमच्या पाण्याची, खाण्यापिण्याची, नाश्त्या पिण्याची सगळी सोय करून सगळं साहित्य आमच्याबरोबर पाठवलं होतं. आणि 26 तारखेनंतर निघाल्यानंतर आम्ही दादांनी दिलेले वगैरे आणि आम्हाला ट्रेनमधून पण मिळतच होते. पण दादांनी एवढी काळजी घेतली की आम्हाला परत येईपर्यंत पुरेपर्यंत नाश्त्याची आणि खाण्यापिण्याची सोय पण केली होती. आणि महाराष्ट्र शासनाने पण केली होती. पण दादा एवढे आमची काळजी घेत होते की इकडे मिळो या न मिळो पण आपलं संघ ठेवा. आम्ही आपल्या सगळ्या बौद्ध विहार गेलो. गयापर्यंत जाईपर्यंत आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक एकमेकांना सांभाळून आम्ही घेऊन गेलो. माझे साथीदार भरपूर आहेत. पवार साहेब आहेत, परब साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, मालवणकर साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, यादव साहेब आहेत. या सगळ्यांनी आणि अंकुश पवार आहेत. या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही हे सगळे कार्यकर्ते प्रत्येक नागरिकाला सांभाळून गयापर्यंत नेलं. गयापर्यंत नेल्यानंतर बौद्ध विहारला पण सगळी नेण्याची काळजी आणण्याची आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर नालंदा युनिव्हर्सिटी आणि तिथले तलाव, म्युझियम हे सगळं आम्ही आपल्या लोकांना व्यवस्थित नेलं, गाईड केला, सगळ्यांना व्यवस्थित दाखवलं. दादा मनोज दादा आमच्याशी वरचीवर फोनवर फॉलो घेत होते, विचारायचे सगळ्यांना. आमच्या एवढे जे कार्यकर्ते त्यांना फोन करून विचारायचे की आपली लोक कशी आहेत, काय आहेत, व्यवस्थित आहेत का. म्हणजे कमीत कमी 4-4 तासाला त्यांचे आम्हाला फोन यायचे. मला नाही आला
की दुसऱ्या आश्रमाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना फोन करून ते विचारपूस करत होते. आणि परत सगळं झाल्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनवर आम्हाला व्यवस्थित आमचे सगळे सहकार्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित सगळे ज्येष्ठ नागरिक आलेत की नाही, कोण आजारी वगैरे सगळं तपास करत व्यवस्थित आम्ही ट्रेनला बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर बी दादाने आमची सुविधा केली होती, बिस्किट, चहा, नाश्ता, दुसरी गोष्ट फरसाण वगैरे भरपूर काय असं दिलं होतं, पाणी वगैरे सगळं येताना पण सुविधा केली होती. आणि आमचा प्रवास एवढा सुखी, समृद्धी आणि व्यवस्थित झाला की आमचे कार्यकर्ते पण एवढे खुश आणि त्यांनी खरंच मेहनत घेतली आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना व्यवस्थित आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची. त्याबद्दल आम्ही मनोजदादाचे सगळे ज्येष्ठ नागरिक आणि सगळे आमचे कार्यकर्ते फार खुश आहोत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि दादांची सेवा आमची कायमचीच करतात आणि अशीच कायम करत राहो असे मी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे आणि कार्यकर्ता म्हणून गवई देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री तीर्थयात्रा बोधगया येथे 6 दिवसापूर्वी प्रयाण झालं आणि आज ते आगमस्त होत आहेत. मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्या टीमला ज्यांनी या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची चांगल्या प्रकारे देखभाल केली, त्यांना हवं नको ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून ही तीर्थयात्रा या ठिकाणी यशस्वी होऊ शकली. आज या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तर मनस्वी आनंद होतोय की यासाठी सगळं आपण करत असतो की ज्येष्ठ नागरिक आहेत, घराच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन सगळ्या मित्रपरिवाराबरोबर नवीन ओळखी होऊन, हितगोज होऊन आणि काही ना काहीतरी पाहण्याचा आनंद, त्याचबरोबर काहीतरी घेऊन येण्याचं कुतूहल सुद्धा या ठिकाणी असतं. निश्चित स्वरूपात या 6 दिवसाचा जो प्रवास होता, या प्रवासादरम्यान त्यांनी खूप मजा मस्ती, खेळ आणि एक सांघिक भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि हेच हवं असतं आम्हाला की एखाद्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर त्या उणिवा शोधण्यापेक्षा त्यात उणिवा दूर करून त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद लपलेला आहे असं पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो होतोय. आज बोधगया येथे जाऊन इथल्या लोकांनी भगवान गौतम बुद्धाचे विचार आचरण केलेले आहेत. हे निश्चित स्वरूपात मला सांगायचं आहे की मी जे बोललो होतो की प्रत्येकाने काही ना काहीतरी या ठिकाणी घेऊन या, तर विचारांचा अंश या ठिकाणी निश्चित स्वरूपात ही मंडळी घेऊन आलेली आहेत आणि ही विचार या ठिकाणी आपल्या नातवंडांना देतील आणि ती नातवंड या ठिकाणी त्या विचाराच्या अधीन राहून त्या विचारावर चालून एक समाजामध्ये आदर्श निर्माण करतील. कारण घरामध्ये आई वडिलांपेक्षा आजही आजोबाच जास्त वेळ नातवंडांना देत असतात आणि नातवंडांना विचार निश्चित स्वरूपात किंवा त्यांच्या संगोपनाबरोबर शिक्षणाबरोबर संस्कार फार महत्वाचे असतात आणि संस्कार देण्याची कामं ही मंडळी करत असतात. आज घराच्या बाहेर 6 दिवस राहून ते 7व्या दिवशी घरी येत आहेत. त्यांचं आगमन त्यांच्या घरची मंडळी निश्चित स्वरूपात करतील. मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या तीर्थयात्रेची योजना निश्चित स्वरूपात पुढच्या वेळी अमृतसर असेल आणि त्या निमित्तानं आज मला या ठिकाणी त्यांच्या तिथे जाता आलं नाही माझ्या कौटुंबिक कारणामुळे, पण पुढच्या वेळेला मी त्यांच्या निश्चित स्वरूपात सोबत असेल. त्यांचं यात्रा सफल झाली त्याबद्दल मी माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सगळ्या टीमचे आणि खास करून अरविंदजी माने आपलं मनापासून धन्यवाद. ज्या पूर्ण यात्रेचं कव्हरेज आपण केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं, मी मनापासून धन्यवाद देतो. कोणी काम करण्याचं आणि त्याचं कौतुक घेण्यासाठी आम्ही हे सगळं करत नसतो. आनंद फार महत्वाचा असतो. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला आहे. तो आनंद या ठिकाणी मी पाहतोय आणि माझ्या मनाला तो भावलेला आहे आणि ते मला जे साध्य करायचं होतं ते निश्चित स्वरूपात या ठिकाणी यशस्वी झालं. धन्यवाद.